रूपाला बळच आणावं लागतं. हे संत खळ करतात आणि त्यांना रूपाला आणण्याकरता प्रयत्न करतात. देव तसे येत नाही. आणि म्हणून देव येतो, पण कधी येतो? ज्यावेळी धर्म लागला आणि येते त्यावेळेस येतो. धर्माची संस्थापना करायची असेल ते येतो, धर्माचं रक्षण करायचं असेल ते येतो. ही पहिलं चरण आहे. अंश अंशांशी आवेश कला पूर्ण आणि पूर्णतम असे अवतार आहेत देवाचे. पहा देवाचे अवतार कसे कसे झाले. पहिला अवतार पूर्ण पाण्यातला आहे. पहिला अवतार कुठे आहे? पाण्यात आहे. तो अवतार कोणचा? मत्स्य अवतार. दुसरा अवतार म्हणाल तर थोडा त्याच्यात प्रगती झाली. काय प्रगती झाली? थोडा भूमीवरती थोडा पाण्यामध्ये. कासव कसं राहतं? थोडा भूमीवरती बी राहतं आणि पाण्यामध्ये बी राहतं. प्रगती झाली बरं का. मानवाची उक्रांती सांगते. डार्विनने सांगितलेलं नाही सांगते. विठाला विठाला थोडी प्रगती झाली. कासव अवतार, कच्छ अवतार, थोडी प्रगती झाली आणि काही जमिनीवर काही पाण्यामध्ये त्याच्यात थोडी पुन्हा प्रगती झाली. तो जमिनीवर आला पण चिखलात लोळायची सवय गेली नाही का. तर पाण्यात होता ना, दोनदा पाण्यातच होता, काही भूमीवर होता. म्हणून तो वराह अवतार. मग त्याच्यात पुन्हा प्रगती झाली. मग वामन अवतार झाला. पण काय झालं? उंची कमी पडली नाही का. उंची कमी पडली. आमच्या रामदासदाजी तोरकडे आलेत का? माझ्यासारखी नाही झाली, त्यांच्यासारखी झाली. विठाला 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 विठाला. तो कोणचा? वामन अवतार. वामन झाला. मग पुढं पुन्हा प्रगती झाली. मग मरत बलदंड शरीर, ताकद, पण क्रोध. कोण? परशुराम. तो अवतार 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली. तो झाल्याच्या नंतर मग 7वा अवतार कोणचा झाला? प्रभू रामचंद्राचा अवतार. पूर्ण अवतार बरं, पण पूर्णतम नाही. का? अवतार पूर्ण आहे पण बंधनात आहे. कोणाच्या बंधनात आहे? बोलिले वाल्मिक तैसे करीना, बोलिले वाल्मिक तैसे करीना, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वरतुनी दाविन नामा म्हणे. वाल्मिक ऋषी जसं बोलले तसंच त्या ठिकाणी वागावं लागलं. मग म्हणले आता बंधनात नाही राहायचं. मग 16 कला उत्पन्न केल्या कृष्ण भगवंत. म्हणून तर सांगतात रामाच्या चरित्राचं आचरण करावं आणि कृष्ण चरित्राचा जर का आचरण करायला गेला मामा काय होईल? विठाला विठाला. त्याच्यानंतर बौद्ध आणि कलंकी पुढे होणार आहे. असे देवाचे 10 अवतार आहेत. मुख्य 10 अवतार वारकरी संप्रदाय मान, तसे 24 अवतार. आणि तसं तर मग ते सांगितले अवताराचा रस तो उपाय
तसे देवाचे आहेत, पण मुख्य 10 अवतार मानतात. मग देव येतो तर कशा करता येतो? धर्माचं रक्षण करण्याकरता. धर्म म्हणजे काय? धर्माची व्याख्या काय? धर्म 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 आपण म्हणतो. काय म्हणतो? काही लोक म्हणतात आम्ही धर्मच मानत नाही, झेंडे मारत. ते म्हणतात आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. धर्मापासून तुम्ही बाजूलाच जाऊ शकत नाही. धर्म तुमच्या नसानसामध्ये रुजलेला आहे. बघा, एखाद्याचे चांगलं वर्तन ठेवणं ह्याला बी धर्मच म्हणतात, नाही का? रोज आपण एखाद्या अतिथीला जेवण देतो, तो सुद्धा धर्मच आहे. गुरुजनांची सेवा करतो, तो सुद्धा धर्मच आहे. संसार करणं हा सुद्धा धर्मच आहे. पण संसार करत असताना कसं करावं याला बी थोडं बंधन आहे, नाही का? तो विषय आजचा नाही, म्हणून तो एक धर्मच आहे. धर्मच नाही म्हटलं तर चालणार नाही. मासा जर म्हटला मी पाण्यातच राहणार नाही, जमल का झेंडे महाराज? नाही जमणार. का? माशाला पाण्या वाचून राहता येत नाही. तसं आपल्याला धर्मा वाचून जमत नाही. पण काय काय होतं, दुष्ट लोकांच्या वागणुकीमुळे धर्माला ग्लानी येते. आणि मग त्याकरता भगवंताला यातील अवतार यावा लागतो. मग काय करतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभूतानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृत्यं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगे युगे भगवंताला यावं लागतं. आणि आल्याच्या नंतर तो काय करतो? भक्त नंतर भक्ताला मात्र पायापाशी राखतो आणि दुर्जनाचा संहार करतो. संत मात्र तसं नाही. संत दुर्जनातला दुर्जनपणा घालवतात. माऊलींनी तर पसायदानामध्ये वर्णन केले. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे पुढो मैत्र जीवांचे. संत हे खळपणा घालवतात, आपणासारखं करतात. पण देव मात्र तसं करत नाही. देव मात्र दुष्टाचा संहारच करतो आणि भक्ताचं पालन करतो. मग कोणत्या भक्ताचं पालन केलंय? दुसरं चरण Yeah.
साठी घर बसोशियले दुष्ट निर्दाळिले किती. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा एक कथा सांगतात. कोणाची? कोणच्या भक्ताची? तर अंबऋषीची. अंबऋषी राजा असा होता, सगळ्या नगरीला एकादशीचं व्रत करून घ्यायचं. आता आपली एकादशी सारखी नाही. आपली काय काय म्हणतात, आम्ही लंगडी गेली, संध्याकाळचे झेंडेवर संपवतात. दररोज नको ना बाबा, कशाला धरतोस. एकादशी व्रत असं आहे, दशमी दिवशी एकच दिवसातून एक वेळ जेवायच्या. विठाला 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 दशमी दिवशी एकच वेळा जेवण, ते बी मित आहार, म्हणजे थोडासा आहार घ्यायचा, जास्त नाही घ्यायचा. एकादशी निरंकार करायची, निरहार म्हणतात त्याला. हार नाही म्हणायची, निरहार. आणि द्वादशीच्या दिवशी दिवस उगवल्याच्या नंतर, सूर्योदयाच्या नंतर पारणे सोडायचा कार्यक्रम असतो. तो अंबऋषी राजा सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांचं व्रत करून घ्यायचा. पशु पक्ष्याकडून काही गाई गुरं, दारातला कुत्रा असला काय असलं, सगळ्याकडून करून घ्यायचा. आणि एक दिवस पारायण सोडायचं होतं, एकादशी व्रत होते. आणि दुर्वास ऋषी त्यांच्याकडे आले. दुर्वास ऋषींना सांगितलं की हे वो देवा, तुम्ही आलाय, पण स्नान करून या आणि मग पारण्या सोडायचा कार्यक्रम होईल. दुर्वास ऋषी काही साधे नव्हते, रागीट होते. बरं, अन्न काही साधं लागत होतं का? 16 खंड्या, सहस्त्रखंड्या, 16 सहस्त्रखंड्या एका दुर्वासाला लागत होतं. एक ठिकाणी म्हणणं आहे, 16 सहस्त्र अन्न खाऊन दुर्वास निराहारी, बरं का. आणि कृष्ण भगवंता 16 सहस्त्र नारी भोगून ब्रह्मचारी. आणि मग पारणे सोडायला ते गेले, यायनात. पारणे सोडायचा वेळ झाला. काही ब्राह्मणाला विचारलं, म्हणले कसे सोडायचं? तर म्हणले हातावर पाणी घ्या आणि सोडा. सोडले, पारणं सोडलं, फक्त आचमन केलं, एक थेंब भर पाण्याचं, जास्त नाही. हे कळालं अंतर्ज्ञानानं. दुर्वास ऋषी दान 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 पावले टाकीत त्या ठिकाणी आले आणि हातात पाणी घेतलं, संकल्प सोडला आणि त्यांना काय केलं, शाप दिला. तुला माझा अपमान केलास म्हणून तुला 10 गर्भ सोसवावे लागतील. आणि मग सुदर्शन चक्र भगवंताचं त्याचं रक्षण करीत होतं का, तर भक्त होते देवाचे ते. आणि मग सुदर्शन चक्राला राग आला, दुर्वासाच्या मागं जे सुटलं ना, दुर्वास 21 वर्ग सप्त पाताळ गेले, सगळे देवांकडे गेले. म्हणले आमचा काही उपयोग नाही, आता तू काय कर. विष्णू भगवंतांच्या माझ्या भक्ताच्या अधीन ती आहे सुदर्शन, तिथं जा आणि त्या भक्ताची विनवणी करून मग दुर्वास ऋषींची विनवणी केली. असं म्हणतात दुर्वास ऋषी वर्षभर फिरत होते. जोपर्यंत दुर्वास येत नाही
तोपर्यंत अंबरीश राजा सुद्धा त्या ठिकाणी उभा होता महाराज. तो काही घेतलं नव्हतं, पाणी नाही, काही नाही, काही नाही, असेच उभे होते. ते वाट पाहत होते. वर्षाने ते आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुर्वासांचं काय केलं, नतमस्तक झाले, माफी मागितली, देव प्रगट झाले आणि त्या ठिकाणी देवाने त्या भक्ताचं रक्षण केलं. आणि तिथून पुढं देवानं अनेक दुष्टांचा त्या ठिकाणी नाश केला. आणि ते नाश केल्यामुळं देव सांगतात की तुला धन्य म्हणतात. हे तिसरं चरण, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू भक्तांच्यावर कृपा केली म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी मागणं मागतात बरं का या चरणामध्ये. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपोला तो बोल साच करी. काय बोल साच करी की तू आम्हाला वचन दिलंय अवताराला येण्याचं. आणि म्हणून ते सांगतात की तू आता कृपा सिंधू आहेस, तू आम्हाला वचन दिलंय ते या चरणामध्ये खरं कर. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तू कृपा सिंधू असल्यामुळं तुझं अनेक पुराण वर्णन करते.
वर्णिती पुराणे हो हे नारायण दया सिंधू. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवा तुझं पुराणात सुद्धा वर्णन आहे. सगळी पुराणं तुझं वर्णन करतात. का करतात? तू नारायण आहेस आणि त्यातले त्यात दया सिंधू आहेस म्हणून तुझं पुराणांनी वर्णन केलंय, शास्त्रांनी वर्णन केलंय. आणि तू भक्तांचं रक्षण करतो, धर्माचं रक्षण करतो, दुष्टांचं निर्दालन करतो. त्याच भगवंताचं थोडंसं नाम घेऊ आणि पुढं विठोबार कुमारी विठोबार प्रभू रामचंद्राच्या जन्म उत्सवाचा काळ असल्यामुळं थोडं त्यांचंही जन्माचं या ठिकाणी वर्णन करावं लागते. त्रेतायुगामध्ये अयोध्येचा राजा दशरथ राज्य करीत असताना राजा न्यायी होता, प्रजा हितदक्षत होता, सर्व सुख संपन्न ते राज्य होतं. आणि एक दिवस राजा शिकार करण्याकरता वनामध्ये गेलेला आहे. वनामध्ये गेल्याच्या नंतर दिवसभर शिकार केली, कुठेही राजाला शिकार सापडलेली नाही. क्षत्रियाचा धर्म असा असतो, जर शिकारीला गेलं तर शिकार केल्याशिवाय परत यायचं नाही. आणि मग राजाला चिंता लागली. दिवस असताना गेला, अंधार पडू लागला.
काय करावं काय करावं. एक सरोवर होतं, त्या सरोवरावरती राजा गेला. तिथे त्या काठाला एक झाड होतं, त्या वृक्षावरती राजा बसला. राजाला वाटलं रात्रीचं स्वापद पाण्याला येणार आहेत आणि आपल्याला आयते शिकार सापडणार आहे. राजा त्या ठिकाणी बसला. रात्र झाली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती 3 वाजता त्या पाण्यातून बुडबुड बुडबुड असा आवाज आला. लक्षवेधी बाण मारणारा राजा होता. आवाजाच्या दिशेने बाण मारल्याबरोबर तो बाण बरोबर तो लागला. आई ग अशी किंकाळी फोडली. तो स्वापदाला नसून आंधळ्या आईबापाला घेऊन काशीला जाणारा तो कोण होता? श्रावणबाळ होता. राजा पळत आला. पाहतो श्रावणबाळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे आणि राजाने त्याला त्याचं डोकं उचललं, मांडीवर घेतलं, बाण काढला. कोण आपण असं त्या मुलाला विचारलं. मुलाने सांगितलं की माझे आई वडील आंधळे आहेत, मी त्यांना काशी यात्रेला घेऊन चाललो होतो. पाण्याला तहान लागली म्हणून पाण्याच्या शोधात रात्री आलोय. एका वटवृक्षाखाली माझे आई वडील आहेत. एकच करा, मी आता राहणार नाही, पण तुम्ही ही झारी भरून न्या आणि आई वडिलांना पाणी द्या. राजाने ते प्रेत खांद्यावर टाकलं, झारी भरून घेतली. पण श्रावणाने सांगितलं होतं बोलू नका. काय बोललं तर ते पाणी घेणार नाही. राजा येताना तो श्रावण गवताला गाठी बांधीत त्या ठिकाणी आलता. त्या खुणावरती राजा गेला. वटवृक्षाखाली आंधळी मायबाप तहानले होते, मुलाची वाट पाहत होते आणि प्रसंग असा झाला. पावलांचा आवाज आला. आईवडिलांचं अंतःकरण होतं आणि आईने विचारलं, श्रावण आला का रे? श्रावण आला का म्हटल्याच्या नंतर राजा काहीच बोलला नाही. आईने जाणलं आपला श्रावण आलेला नाही. आणि मग त्या ठिकाणी ती आई सांगते की का बोलत नाहीस तू? वडील सांगतात तू का बोलत नाहीस? तुला राग आला का? रात्रीचं पाण्याला लावलं म्हणतो. अरे आयुष्यात कधीच तो असा बोलला नाही, म्हणजे अबोल धरला नाही, आज का धरलास? राजाचा नाईलाज झाला. राजा सांगतो, हे भूदेवा, मी श्रावण नसून मी राजा दशरथ आहे अयोध्येचा. चुकून माझ्या हाताने तुमच्या मुलाचा वध झाला. असं म्हणल्याबरोबर टाहो फोडून ते आई वडील रडायला लागले. टाहो फोडून रडायला लागले म्हणजे त्यांना आधारच नव्हता. एक तर जन्मांध होते. एक ठिकाणी अभंगात वर्णन केले, माझी आंधळ्याची काठी हेरावली कवने बेटी. आणि मग त्या ठिकाणी टाहो फोडून त्या दुःख अतिशयाने त्यांनी प्राण त्यक्ता त्या राजा दशरथाला श्राप दिला. काय श्राप दिला? अरे आम्ही जसं पुत्र पुत्र करून मरतो ना, तुला सुद्धा पुत्र पुत्र करून मारावं लागलं. राजाला एका बाजूने दुःखही झालं आणि एका बाजूने राजाला आनंद झाला. का तर राजाला पुत्र संतती नव्हती. राजा त्यांचं त्या ठिकाणी सगळं चित्ता पिटवून त्यांचं काय असेल ते क्रियाकर्म केलं. राजा आला, वशिष्ठ ऋषींना सांगितलं. वशिष्ठांनी सांगितलं घाबरू नकोस. अरे त्यांनी जे दिला ना श्राप त्याच्या सुद्धा उशाप होता. त्यांना पुत्र पुत्र करून मारावं लागलं. तुला सुद्धा म्हटले पुत्र पुत्र करून, म्हणजे तुला पुत्र झाल्याशिवाय मरता येणार नाही. विठाला 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 विठाला. प्रसंग असा घडला, ज्या राज्यामध्ये ब्रह्महत्या घडते ना त्या राज्यामध्ये दुष्काळ पडतो. हे शास्त्राचा नियम आहे. दुष्काळ पडला, खायला अन्न नाही, पाणी नाही, झाडाला पान राहिलं नाही.
लाह्या दगडाच्या होऊ लागल्या, काय करावं काय करावं. आणि त्याच वेळेस शुक्राचार्यानं इंद्रावर स्वारी केली आणि इंद्राचं त्यांचं युद्ध चालू झालं. इंद्राला तो आठवला. मग दशरथ राजाला निरोप पाठवला की आमच्या देवांच्या सहाय्य करण्याकरता या. आणि मग राजा दशरथ अयोध्येवरून निघाले. कैकेयी माता त्यांच्याबरोबर निघाली आणि ते कुठं आले? इंद्राच्या दरबारामध्ये. इंद्राच्या नगरीमध्ये ते युद्ध चाललेलं होतं. सगळे देव शुक्राचार्याच्या बाजूने होते पण विरुद्ध होते, पण शुक्राचार्य दैत्यांचा गुरु होता. राजा दशरथ आल्यावर घनघोर युद्ध झालं. किती दिवस झालं मामा सांग? 1000 वर्ष युद्ध चाललं होतं. त्या टायमाला आयुष्य बी तेवढं होतं. आणि असं युद्ध झालं. शुक्राचार्याने बाण मारला, रथाचा आग मोडला. हे पाहिलं कैकेयीने. धन दिशेने उडी टाकली रथातून, हात घातला, आग सावरून धरला. विजय झाला राजा दशरथाचा. आणि विजयाच्या भरात पाठीमागं पाहतो तो राहिलीच नाही. काय करावं? राजा इकडे तिकडे शासकीय मनाने पाहायला लागला आणि बघतो तर रथ सावरून धरलाय. आनंद झाला त्याला. आणि आनंदाच्या भरात सांगितलं तुला 2 वर देतो, मागून घे. तिने सांगितलं वेळ आल्यावर मागून घे ही. आणि मग देवालाही आनंद झाला. आणि देवाने सांगितलं, देवांचे गुरु बृहस्पतीने सांगितलं, हे राजा आता तू पृथ्वी तलावरती जा आणि तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर, आम्ही तुम्हाला सगळं सहाय्य करू. आणि इंद्राने सांगितलं मी देवांगना पाठवतो. आणि त्या देवांगना कुणाला आणायला? तर विभांडक ऋषीचा मुलगा ऋषशृंग, तो तसा येणार नाही म्हणले. देवांगनाला पाठवलं, त्याला आणलं. राजाची मित्राची मुलगी होती शांता, तिच्याशी त्याचा विवाह लावून दिला ऋषशृंगाची. आणि मग हे कळालं विभांडकाला. आणि मग प्रसंग असा घडला, विभांडका क्रोध आला असे बाहेर आणि अयोध्या भितरी आला वेगे. वेगानं विभांडक आले. आल्याबरोबर त्याने ते पाहिलं की आपल्या मुलाचं आणि दशरथ राजाने लग्न लावून दिले. आणि मग पुत्र आणि स्नुषा देखोनी नयनी आनंदमनी झाला असे विभांडकाला आनंद झाला. आणि मग त्याने सांगितलं आता पुत्रकामेष्टी यज्ञ सुरू करा. आणि मग ऋषीमुनींचं मंत्रोच्चार चालू झाले. आणि मंत्रोच्चार चालू झाल्याच्या नंतर नगरी तुमतुमून गेली. आणि मग त्याच्यातून अग्निनारायण प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर पसायदान घेऊन आले. तो प्रसाद पायस प्रसाद घेऊन आले. आणि पायस प्रसाद घेऊन आल्याच्या नंतर सांगितलं आता हे राण्यांना वाटून द्या. विठाल 3 भाग केले. पहिला कौशल्याला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकेयीला द्यायचा. तर कैकेयीला राग आला का, तर ती लाडकी होती नाही का. आणि मग राग आल्याच्या नंतर तो प्रसाद दिलेला असाच ठेवला होता. तेवढ्यात आकाशातून गार आली. पिंडघारीने झडपली. उचलला अंजनी मातेच्या तिकडे टाकला. तर तो नंतर हनुमान जन्माता पुढं होईलच. म्हणजे काय करायचं आता, राणीला तर प्रसाद दिला पाहिजे. मग काय केलं, कौशल्याचा काय भाग घेतला, सुमित्रेचा काय घेतला आणि 2 भाग पुन्हा कुणाला दिले, कैकेयीला दिले. म्हणून कैकेयीला जुळी 2 मुलं झाली, भरत आणि शत्रुघ्न. आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि कौशल्याला राम होणार होता. असे हे 4 पुत्र होणार होते. राण्या
गर्भधारणा राहिली आणि मग वशिष्ठांनी सांगितलं की आता जा तुमच्या राणींना आता डोहाळे पुसा. मग राजा तो डोहाळे पुसण्याकरता गेल्याच्या नंतर पहिला कुठं गेला? आता कैकेच्या मालत पहिला गेला का? तर पाठीमागून दिल्यामुळं प्रसाद रुसली होती म्हणून आधी गेला. आणि मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ती सुंदरपणाचा अभिमान होता तिला. आणि ती काय करीत राजाला पाहिलं की ती मंचकावर पोहडली. राजा विचारतो, सांग तुला काय डोहाळे झाल्यात? मग ती सांगती, काय सांगती की ज्येष्ठाची धाडावी दोरी दिगंतरा, कनिष्ठाची द्यावी राज्यपद. मग ज्येष्ठाला मग सांगितलं की आता त्याला कुठं पाठवा? 14 वर्ष वनवास, प्रभू रामचंद्र भरताला गादी द्या. राजाला इतकं दुःख झालं की काय करावं कळाना. राजा तिथून उठला आणि सुमित्रेच्या महालात आला. पतिव्रता होती सुमित्रेने राजाची षोडोपचारी पूजा केली आणि तिला सांग पतिव्रते तुला काय डोहाळे होतात? तिने सांगितले, ज्येष्ठाची जी सेवा मज द्यावी नरदेवा. सांगितलं मला ज्येष्ठाची सेवा द्या म्हणून लक्ष्मणजींनी सेवा केली. आणि मग कौशल्याच्या महालात आला राजा. आल्याच्या नंतर पाहतात तर कौशल्य समाधिस्थ झालेली होती. सगळीकडे प्रकाश प्रसरलेला होता. आणि काय करावं विचारलं, तुला काय डोहाळे होतात? पण ती सांगायला तयार नाही. आणि मग आठवलं कोणाला? राजाला, की आपल्या लग्नात कोणी यज्ञ केलं होतं. आणि मग ती सांगती, आणि रे धनुष्य मारीने रावणा, लंका विभीषणा विचारलं की आपल्या लग्नामध्ये युग्न केलं होतं. काय युग्न केलं होतं माहिती आहे का? कौशल्याचा आणि दशरथ राजाचं ज्यावेळेस विवाह होणार होता हे रावणाला कळालं. रावण आला का तर त्याला माहिती होतं की यांच्या पोटी येणारा पुत्र आपला वैरी आहे. मग त्या रावणाने असा केलं की त्या लग्नात विघ्न आणलं. सीतेला एका पेटीत घातलं, समुद्रात टाकून दिलं. राजा दशरथाला सुद्धा समुद्रात फेकून दिलं. आणि राजा दशरथ पोहत एका किनाऱ्याला लागला. ज्या किनाऱ्याला राजा लागला तिथंच ती आली सीतामाता, कौशल्य माता. तिथंच नारद महर्षींनी लग्न लावून दिलं. म्हणजे प्रसंग असा आहे की ज्या घडणाऱ्या घटना त्या कधीही चुकत नाहीत. आणि त्या ठिकाणी राजा दशरथाचं लग्न लागलेलं सांगितल्याबरोबर सांगते, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईल मी खरदूषणाचा, घेईल मी प्राण. म्हणजे अनेक त्याच्यामध्ये हे सांगितलं. आणि शेवटी रणकंदन माजूल म्हणजे बेलंकेवरी रावणाचा प्राण घेईल, अनेक दुष्टांचा नाश करील असे ती बडबडू लागली. वशिष्ठ महाराज वशिष्ठाला सांगतात, राजा हे काय झालं? मग राजा सांगतात की बाबा हे पहा राजा, तुझ्या पोटी ब्रह्मांडाचा नायक तो जन्माला येणार आहे. मग आता तो पहा तो कधी जन्माला आला नाही का? त्या दिवशी सूर्य मध्यान्हावर होता. सूर्य कुठं होता? मध्यान्हावर होता. दिवसा 12 वाजले होत्या. वर सूर्य आकाशात तळपत होता. आणि त्या ठिकाणी भगवान आता जन्माला येणार होते. सगळ्या गोकुळ नगरीमध्ये
फार मोठा उत्सव चाललेला होता. दुतुंबी वाजत होत्या, नगारे वाजत होते, जिकडं तिकडं मंगलमय वाद्य वाजत होती. नगरी अख्खी शृंगारलेली होती. अख्खे नर नारी, नर बाळे सगळी त्या ठिकाणी शृंगार करून आता देवाच्या अवताराची वाट पाहत होते. सुरवर सुद्धा वर आकाशामध्ये उभे होते आणि सगळीकडे म्हणजे स्वर्गातही आनंद झालेला होता, सप्त पाताळातही आनंद झालेला होता आणि मृत्यू लोकात सुद्धा आनंद झालेला होता. का? ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्र आता जन्माला येणार होते. बघा असं म्हणतात झेंडे महाराज, प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशात आहेत. त्यावेळेस म्हणले ज्यावेळेस सूर्य मध्यान्हावर होता, प्रभू जन्माला येणार होते, चंद्र जरा नाराज झालेला होता. चंद्र नाराज होता का? चंद्राला वाटलं की सूर्याच्याच याच्यामध्ये प्रकाशामध्ये भगवंताचा अवतार होणार आणि माझ्या प्रकाशात कधी होणार. मग प्रभू रामचंद्रांनी वचन दिलं तर चंद्राला सुद्धा, बाबा रे तू सुद्धा काही खेद मानू नको, तुझ्या सुद्धा वंशामध्ये मी पुढील जन्म 8वा त्या ठिकाणी येईल. पहा, सूर्यवंशातला कुळात जन्माला येणार होता म्हणून सूर्य असताना आला आणि चंद्रवंशात जन्माला येणार होता म्हणून चंद्र असताना आकाशात त्यावेळी अष्टमी होती आणि चंद्र अष्टमी दिवशी बरोबर पूर्ण वर असतो आणि म्हणून त्या दिवशी सुद्धा ते चंद्र नक्षत्र होतं. चंद्र वर असताना अष्टमीच्या दिवशी रात्री जन्माला आला. कारण चंद्र रात्री असतो ना, दिवसा नसतो ना. इकडं सूर्यकुळात जन्माला यायचं म्हणून दिवसा जन्माला आला, प्रकाशामध्ये जन्माला आला. असा प्रकाश त्यांनी जीवनामध्ये नियम केला की ज्याच्या जसं जसं वाल्मिकी ऋषीने ज्या पद्धतीने रामायण लिहिलं होतं त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी वर्तन केलं. बंधुप्रेम पाहायचं असेल तर प्रभू रामचंद्राकडे पहा. बंधुप्रेम जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर आदर्श प्रभू रामचंद्राचा घ्यावा. की आईनं सांगितलं की 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्य गादी द्या. भरत बी असा होता, आज स्वतःच्या आईनं सांगितलं पण भरताने ते स्वीकारलं नाही, आईला शाप दिला. आजही त्या दिवशी सांगून गेले महाराज की आजही महिलामध्ये कैकेयीचे नाव कोणी ठेवीत नाही. का ठेवीत नाही? त्याला कलंक लागलाय बरं का. पण कैकेयीने तो कलंक मुद्दाम म्हणून ओढून घेतलाय. का ओढून घेतलाय? कैकेयीला माहिती होतं प्रभू रामचंद्र कशा करता आल्यात, दुष्टांचं निर्दळन करण्याकरता आल्यात आणि जर मी नाही हे कार्य केलं तर प्रभू अयोध्येच्या बाहेर जाणार नाहीत आणि अयोध्येच्या बाहेर नाही गेले तर दुष्टांचं निर्दळन होणार नाहीत. म्हणून हे दोष त्या कैकेयीने आपल्याकडे ओढून घेतला. नाही तर जन्म झाल्यापासून कौशल्यापेक्षा कैकेयीकडेच जास्त प्रभू रामचंद्र असायचं. कैकेयीपेक्षा विशेष माया, त्या कौशल्यापेक्षा विशेष माया कैकेयीची होती. बघा, जसं कृष्ण अवतारामध्ये जन्म देवकीच्या पोटी सांभाळला कोणी? यशोदेने. तसं इथंही जन्म कौशल्याच्या पोटी झाला पण खरं सांभाळ कैकेयीनेच केलेलं होतं. पुत्र प्रेम करणारी माता होती. त्या मातेच्या पोटी जरी जन्म झाला तरी पण हा दोष ओढून घेतला. कशा करता? देव कार्य घडायचं होतं आणि तिला बी बुद्ध्या कोण्या दिली? मंथरा नावाची दासी. पाठ राखीन मामा, आजही ती अजून ती नाही का, ती आली होती आणि तिने तिच्यात बी विकल्प शिरलेला होता आणि म्हणून हे सगळं घडणार होतं ना अवतार कार्याकरता सगळ्याकरता. आणि म्हणून कैकेयीने तो दोष सोडवला होता. म्हणून चंद्रवंशात सूर्यवंशामध्ये ते जन्माला येणार होते आणि जर आले नसते तर रावण सुद्धा कोणाला आवरत नव्हता. आणि रावण
रावणाला सुद्धा माहिती होतं की त्यांनी सुद्धा मरण प्रभू रामचंद्राकडून मागवलेलं होतं. नारायणाचाच अवतार, त्याच्याच हातून माझं मरण होईल, दुसऱ्याकडून मरणार नाही. म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी आले आणि ते सुद्धा सीतामाता नेल्याशिवाय प्रभू रामचंद्र अयोध्या त्या लंकेत प्रवेश करणार नव्हते. म्हणून सीतेला नेली, छाया नेली, सीता नेलीच नाही, फक्त सीतेची छाया नेली. पण छायेने एवढा प्रताप केला की अख्ख्या लंकेचा नाश केलाच केला. पण सूर्यकुळाचं सुद्धा त्या ठिकाणी निर्दाळन केलं का? बघा, वानर सैन्याने महाराज सहाय्य केलं पण त्यांना मोक्ष दिला नाही, नाही का? पण रावणाला मात्र मोक्ष मिळाला नाही, प्राप्त झाला. पण रावणाला माहिती होतं की माझ्या कुळामध्ये मी गेल्याच्या नंतर हे नीट चालणार नाही. जसं कृष्णाला वाटलं द्वापार युगामध्ये मी गेल्याच्या नंतर यादव हे काय नीट वागणार नाही, म्हणून सगळे प्रभात घालवले. नाही घेतले नाहीत हो, घेतले चांगले आहेत आपले. घेतले जर वाईट म्हणावं तर हे काय हे म्हणते महाराज तुम्ही एकटंच करता का? विठाला 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 विठाला. रावण असं कुळाचा त्या ठिकाणी निर्दाळन केलं, याकरताच भगवंताचा अवतार होता. आणि मग बरोबर 12 वाजले का, 7 मिनिटं बाकी. मग रावणाचा विशेष अधिकार होता. काय अधिकार होता? रावण हा शिवभक्त होता. रावण हा कसा होता? त्याच्यासारखा भक्त कोणीच नव्हता. पण आपण त्याच रावणाला आपण दरवर्षी काय करतोय? जाळतोय. रावण हा ब्राह्मण होता, शाहीशास्त्र आहे. रावणाचा आता ते तांडव जी स्तोत्र आहे ते चांगल्या चांगल्या म्हणणाराचे गाभरगुंडी उडती एवढं ते. लंकेचं हे लंका भगवान शंकराची, पण ती लंका पूजे करता त्याला आणलं होतं त्या ब्राह्मणाला. तुमच्या बंगल्याची कोणाची करायची असेल तसा ब्राह्मणानेच जा, चांगली पूजा होईल, नाही का? अहो ते लंकेकडेच पाहत होतं. असं केलं भगवान शंकर भोळे. आणि म्हणजे काय मागायचे मागा संकल्प सोडला आणि म्हणलं ही लंकाच देऊन टाका. असा रावण भक्त होता. पण असा भक्त होता मामा की त्या रावणाला आत्मलिंग दिलं. अनेक भक्त होऊन गेले, शंकराने आत्मलिंग कोणाला दिलं नाही. ते गोकर्ण महाबळेश्वरी. म्हणून रामाचा आदर्श घ्यायचा आहे. राम भक्ती पाहिजे असेल, प्रेम पाहायचं असेल तर रामाकडे पहा, बंधू प्रेम पाहायचं असेल तर रामाकडे पहा. त्या ठिकाणी अनेक आदर्श रामाचं त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर प्रभू रामचंद्राचं आचरण करा. मला सांगा, स्वतःच्या आईचं आता कोणी ऐकत नाही, ऐकते का? आता आईवडिलांचं स्वतःच्या ऐकत नाही. सावत्र आईने सांगितलं की वनवासाला जायचं, माझ्या मुलाला राज्य गाते. आताच्या काळात ते होऊ शकत नाही. पण आदर्श होते, राम हे आदर्श होते आणि एक आदर्श पुरुष होऊन गेले, युग पुरुष होऊन गेले. जसे आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज युग पुरुष झाले. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव राहणार. प्रभू रामचंद्र मानव जन्मामध्ये विष्णू भगवंताचा अवतार आले, पण युगेन युगे त्यांचं आचरण करावं असं त्या ठिकाणी सांगतात. त्यांच्या अनेक त्यांनी भक्तांचं त्या ठिकाणी रक्षण केलं. जिथं जिथं काही संकट येईल त्या ठिकाणी भगवंत धावून येतात. का तर भगवंताचं अवतार कार्य असतं. जसं द्वापार युगात पांडवांना जिथं जिथं संकट आलं तिथं तिथं कृष्ण भगवंत धावून गेले, तसंही या ठिकाणी प्रभू रामचंद्र अनेक हर दुष्यंत, ती त्राटिका, तुमची शूर्पणखा तर ती आधी असा सुंदर वेश घेऊन आली. आणि आल्याच्या नंतर म्हटले, प्रभू
मला तुमच्याशी लग्न करायचे. ते म्हणले मी एक पाणी एक पत्नी आणि एक व्रती आहे. मग लक्ष्मण आणि माझी पत्नीमध्ये माझ्या बरोबर आहे. लक्ष्मण का पहा जिकडं पहा. लक्ष्मण जिकडं त्याची पत्नी आलेली नाही म्हणले, तिकडे गेली. त्याने सांगितलं मी तुझ्याशी लग्न करणार नाही. मग परत आली, परत सांगितलं तो करत नाही तू तुमची आज्ञा असल्याशिवाय. मग रामाने पाठीवर लिहून दिलं की ही देवांगना नसून ही राक्षस रावणाची बहीण शूर्पणखा आहे. मग काय करा, हिचं नाक कान कापा. आणि तिथून खरं मात्र कशाला युद्ध पेटलं त्यांचं. खरं युद्ध रामायणात जे पेटलं ना ते त्या टायमाला पेटलं. कोणी पेटवलं? रामायण घडलं एका स्त्रीमुळंच घडलं. आणि महाभारत जे घडलं ना एका स्त्रीमुळंच घडलं. बघा ही गेली ना कोण नाक कापून शूर्पणखा तिथं. एवढं मोठं सोन्याचं नगर, 80,000 पत्न्या, एवढं मोठं गोकुळासारखं चाललेलं आणि एवढा समुदाय त्याचा गाडा असताना एका स्त्रीमुळं त्या लंकेचा नाश झाला. आणि एकाच स्त्रीमुळं महाभारतात सुद्धा कौरवांचा नाश झाला. काय फक्त म्हणली द्रौपदी, आंधळ्याचा पुत्र आंधळाच का तर तो मयी सभा जी होती ना तो असा दरबार त्या ठिकाणी बनवलेला होता की जिथं पाणी असायचं ना तिथं पाणी नसायचं. पाणी दिसायचं पण तिथं नसायचं. मग आणि जिथं फरशीसारखं दिसायचं तिथं पाणी असायचं. ते दुर्योधन ते मानपात चाललेलो. एक ठिकाणी वाटलं इथं आता फरशी सहज चाला गेला तर तिथं पाणी होतं. जिथं पाणी दिसतंय तिथं असा वर धोतर करून चालला तिथं पाणी नव्हतं. आणि पुढं फरशी असं वाटलं ते डब कोणी पाण्यात पडलं. ती बुडाल्याबरोबर ही वर उभी होती. आणि वरूनच तिने फक्त एवढंच उच्चार केला आंधळ्याचा पुत्र आंधळा. अख्खं महाभारत घडलं. म्हणून स्त्री चरित्र गहन आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की रामायणाची खरी सुरुवात शूर्पणखेने केली आणि अनेक राक्षसांचं त्या ठिकाणी निर्धारण केलं. रावणासारखा केला. फक्त एकच बिभीषण त्या ठिकाणी प्रभूच्या बाजूला आला आणि प्रभूचाच झाला. रावण ज्या वेळेस तारातीर्थी पडला ना त्यावेळेस रावण मेला नाही. रावणाची प्राणज्योत भगवंताच्या अंतरंगामध्ये विलीन झाली. आणि विलीन होताना त्याने सांगितलं की प्रभू म्हणले एकच झालं, तुझ्यापेक्षा मी वयाने मोठा. रावण म्हणतो मी वयाने मोठा आहे, माझा समुदाय बी मोठा आहे, मला पत्नी बी जास्त आहे, सगळं जास्त आहे. पण माझा जो या ठिकाणी पराजय झाला त्याला कारण मला बंधूंची साथ नाही मिळाली. आणि तुझा विजय झाला, तुला बंधूंची साथ मिळाली. म्हणून भावाभावात नेहमी प्रेम असावं. भावाभावात कधीही भांडणं होऊ नये. आणि ज्याला हे करायचे त्याने रामायणाचा आदर्श घ्यावा. आणि ज्याला भावाभावात भांडणं करायच्यात किंवा अनेक काय भानगडी करायच्यात त्याने मग कृष्ण भगवंताकडं पाहावं. आणि म्हणून बरोबर 12 वाजले. 12 वाजल्या म्हणून बरोबर त्या ठिकाणी सूर्य मध्यावरती आला. आणि मग त्या ठिकाणी भगवंत अवताराला आले. महाचैत्र ऋतू वसंताचा दिवस, 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 ऋतू वसंताचा दिवस. शुक्ल पक्षी नवमी, शुक्ल पक्षी नवमी, उभे सुरवर देव
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल देवी विठ्ठल हा बोलली बोली देवा बोली महाराज नाही विचारला विचार गया युगे 28 बाबा माझे रघुवाई मज ठेवी पाय संतांची या संतांची हेची मदती आणि तुझे काय न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडरीक हरिद्वार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की जय हे पाहता महिलांच्याकडून पाळणं होईल
आणि नंतर मग महाप्रसादाचा कार्यक्रम. अयोध्येशी दशरथाच्या वंशीन पुत्र जलमले ऋषिकेशी कौशल्याच्या कुशीन बाळा जो जो रे कुलभूषणा पुत्र जलमले ऋषिकेशी कौशल्याच्या कुशीन बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदनाना निद्रा करिवाळा मनमोहना रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे रत्न जडित पालक जळके अलौकिकांवरती पौडले कुलदीपा सत्वर सांगे जन्मांतर राम परब्रह्म साजार सातवा अवतारण बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदनान निद्रा करिवाळा मनमोहना रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे विश्वव्यापक रघुराया निद्रा करिवा सकयान तुझवर कुरवंडी करुणिया सांडीन तुझी कायन बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदनान निद्रा करिवाळा मनमोहना रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे या रक्षुण्य अवतारा मारून रजनी चरण जाऊन सीतेच्या स्वयंवरा उत्तरी गौतम द्वारण बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदनान निद्रा करिवाळा मनमोहना रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे अनिल जानकी स्वरूपा बंगुनिया शिवता पण राम लज्जित महकोपान नवे पाना सोपन बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदनान निद्रा करिवाळा मनमोहना रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे सिंधू जलडोही अवलीला नामे करतील शिलान त्यावर उतरून या दयाळा नेईल वानर मेळन बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदनान निद्रा करिवाळा मनमोहना रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे समूळ मर्दुनी रावण स्थापिल विभीषणन देव सोडविले संपूर्ण आनंदले त्रिभुवन बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदनान निद्रा करिवाळा मनमोहना रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे राम भावाचा भुकेला भक्त दिन झाला दास विठ्ठले ऐकिला पाळणा गाईला बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदनान निद्रा करिवाळा मनमोहना रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदनान निद्रा करिवाळा मनमोहना रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे कान फुका बाळाचं नाव ठेवा.
जवा रामाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध खेळतो खेळणा हलके हलके जो जवा गाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध खेळतो खेळणा जाई जुळी ग सेवंती फुलाची सय्या त्यावरी झोपला माझा राम कन्हैया कृष्णा डबल म्हणते रामा पुढे मला वाटे स्वर्ग देखना हलके हलके जो जवा रामाचा पाळणा हलके हलके जो जवा रामाचा पाळणा सावळी ग मूर्ती देवाची सुंदर मोर तुरा मखमलिका से पितांबर रूप देखणे देवाचे बुलविते लोचना हलके हलके जवार माझा पाळणा हलके हलके जो जवार माझा पाळणा नवरत्नांनी सजली हो बाळाची काया ऋषी मुनी हो गजर करीती देवाच्या नावाचा गाई यशोदा अंगाई तुझवरी जोजरे मोहना हलके हलके जो जवा रामाचा पाळणा हलके हलके जो जवा रामाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध खेळतो खेळणा हलके हलके जो जवा रामाचा पाळणा हलके हलके जो जवा रामाचा पाळणा कृष्णा रामाला खेळायला करू रामाच्या नावाचं गुगऱ्या खाऊ रामाला खेळायला करू रामाच्या नावाचं गुगऱ्या खाऊ रामाला खेळायला करू बरोबर सुलतावडा वाटा कोणी करते पुरुष मंडळ घ्या ना सुलतावडा वाटा मोठा